का चाले मंडळी. आलो आता रूमवर. 9 वाजले. जेवण वगैरे झालं. आज लवकर आलो मी. 9 वाजेकडून तर आज आपलं जेवण झालं फर्स्ट क्लास. काय विषय नाही, टॉपचा विषय झालाच. दनादन दनादन. आज थांबणंच नाही. भेटल ते बुकिंग उचलणं आणि निघणं. भेटल ते बुकिंग उचलणं निघणं. 100, 90, 100, 90, 120, 150, 300 पर्यंत हाणलो आज बुकिंग. भेटले ओबरचं खरं तर मनापासून धन्यवाद. ओबेरला मानावं लागेल बरं का, कारण की ते ओबेर मला पर्सनल बुकिंग का टाकून माझं काय तर भलं करायला. ज्या दिवशी ओबेरनं पर्सनल बुकिंग टाकणं बंद केलं मग अजून काय तर अडथळा होईल आपला. ओबेर पर्सनल बुकिंग टाकाले म्हणून माझं जरा भाग लागलं आहे बरं का. जरा पटापटा बुकिंग भेटलं की कसं माणूस जरा आज किती सकाळी 5:30 वाजता गेलो तो 9 वाजेकडून तर घरी आलो. म्हणजे CNG वगैरे भरून यायला मला 8:30 वाजले. घरी यायला 8:30 वाजले. मग आता जेवण वगैरे केलो फर्स्ट क्लास. बनावा म्हणलं आपला ब्लॉग. तर विषय काय, महत्त्वाचा विषय काय आहे. आज काय झालं माहिती आहे का, 12 किलोमीटरचं मला एक ट्रिप पडलं होतं ओबेरला. त्याला 250 म्हणजे 252 रुपये दाखवत होतं. मी म्हटलं आता हे काय तर झोमॅल करणार, फ्रॉड करणार. आपण मीटर प्रमाणे गेलेलं बरं. त्याने मी मीटर प्रमाणे गेलो. 12 किलोमीटरचे झाले 210 रुपये. आणि ओबेरला बघितलं तर 250 रुपये दाखवलं. 40 रुपये घाटा. मी डोकं आपटून घेतलं. काय तर झोमेल केलं म्हणलो आता. माझाच घाटा झाला तिथं. मग लगेच दुसरी ट्रिप उचललो. तिथून 184 रुपयाचं 9 किलोमीटरचं. आता 9 किलोमीटरला मीटर प्रमाणे तेवढं होत नाहीत म्हटलं. बघू म्हटलं आता एक फसवणूक झाली आहे माझ्यासोबत. ते घेऊन गेलो आणि सोडलो. 184 रुपये 9 किलोमीटरचे बरोबर दिलं. मग असंच मारत गेलो. मग खराडीमध्ये बुकिंग उचललो मी 250 रुपयाचं 13 किलोमीटरचं. मला वाटलं असंच असन, फ्रॉड करणार नाही तर बरोबर 250 रुपये देत असन. मी OTP वगैरे टाकलं. कस्टमरला सांगायने मीटर प्रमाणे म्हणून OTP टाकून कस्टमरला विचारलं बुकिंग किती रुपयाचे. त्यानं म्हटलं 180 रुपयाचे आहे. मग मी हँग झालो. तर हे असले कारनामे करते. मी म्हटलं सर 250 रुपयाची बुकिंग आहे, या तो मीटर प्रमाणे चला नाहीतर बुकिंग कॅन्सल करावं लागेल म्हटलं. त्यानं म्हटलं कॅन्सल करून टाका. ठीक आहे म्हटलं, कॅन्सल केलं मी. तर सावधानी आपली राहावं लागते. असा विषय होत राहतो. ॲपच्या प्रमाणे जर आपण भरवशावर राहिलो तर मग काहीच उपयोग नाही. एकतर पहिलंच ठरवून चांगलं जर रेट दिवलं तर पहिलंच बोलून जायचं. नाहीतर तिथं गेल्यावर आपली फसवणूक होणार. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मीटर प्रमाणे चालायचं. आज जरा बरं वाटलं मला. दनादन हाणून काय दम खाल्लं नाही मी. मला नाश्ता करायला फुरसत भेटत नव्हतं बरं का. असं विषय झालं. शेवटचं महत्त्वाचं विषय म्हणजे काय, महत्त्वाचं विषय आपणाला शेवटचं ट्रिप म्हणजे संध्याकाळच्या टायमाला, ज्या टायमाला आपण घरी जायचं टायमिंग होतं आहे आपलं, त्या टायमाला आपण ज्या भागात राहतो त्या भागामधलं जर ट्रिप भेटलं का नाही आपण लय खुश झालो म्हणून समजायचं. त्या भागातलं ट्रिप भेटलं मला. म्हणजे तिथून एक 9 किलोमीटर माझं राहणं. अशा एवढ्या अंतरावर मला खराड येऊन ट्रिप भेटलं डायरेक्ट. आणि मी जाऊन CNG भरलो. CNG जिथून भरलो तिथून एक 5 किलोमीटर माझं रूम आहे. तिथून भरून लगेच CNG भरून लगेच घरी आणून लावलो. जेवण केलो फर्स्ट क्लास. कसं जरा बरं वाटते मनाला. आपल्या भागामधलं शेवटचा ट्रिप भेटला की तर जरा बरं वाटते. कारण की जास्त नुकसान होत नाही आपणाला पण वाटत नाही की जास्त लांबून आलो. तर संध्याकाळच्या टायमाला होता होईल तेवढं आपल्या भागातले ट्रिपा बघायचं. म्हणजे जसं की हळूहळू. मी असं म्हणत नाही की तिथून त्या कोपऱ्याला तर त्या कोपऱ्याहून ह्या कोपऱ्याचं ट्रिप भेटलं पाहिजे आपणाला. असं नाही, बारीक उचलत यायचं. पण आपल्या ह्या साईडचे ट्रिप उचलत यायचं. शेवटचं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपला टाईम होत असतो घरला यायचं, त्या टायमाला आपण काय करायचं माहिती आहे का, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये जवळचे भाडे हुडकत यायचं. हा काय माहिती, जरा 1 मिनिट पिल्लू आले. आणि आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे उद्या मला 300-350 रुपयाला फटका बसणार आहे. आता कशामुळे बसणार आहे, माझा चार्जरचा ते गट्टू खराब झाले.
चार्जिंगच होणं गेले. आता चार्जिंग नसले की आपलं ॲप चालत नाही, मोबाईलच चालत नाही, तर मग भाडे कसं मारणार. त्याच्यामुळं आता 10 वाजेकडून उद्या हाणावं लागेल भाडे. 10च्या नंतर जाऊन आपलं लावावं लागेल गॅरेजला चार्जरचं गट्टू नीट करा म्हणून. आता 2-4 दिवसात माझं सर्व्हिसिंग पण आहे. तर असा विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जरचं गट्टू व्यवस्थित असलं पाहिजे बरं का आपल्या रिक्षामध्ये, महत्त्वाचा विषय. तर ठीक आहे मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असंच व्हिडिओ बनवत राहीन. दाबून आपणाला नादच लागलेला आहे, होय पिलं. हे आपली रूम आहे छोटीशी. तर ठीक आहे मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करत जावा, असंच सपोर्ट देत जावा. कारण की मलाही जरा मोटिवेशन भेटत असते. जरा लाईक भेटले, व्ह्यूज भेटले तर आता बसलो निवांत. तर लगेच मी झोपणार आहे, कारण की सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. ओके, टाटा, बाय बाय.